नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, विचार करा, जर तुम्हाला असं म्हटलं की रोज सकाळी फक्त एक साधा बदल करून तुम्ही तुमची स्मरणशक्ती वाढवू शकता, स्नायू बळकट करू शकता, डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकतात आणि वजनही नियंत्रणात ठेवू शकता. हे अगदी खरं आहे. पण आपल्या समाजात एक असा पदार्थ आहे ज्याबद्दल प्रचंड गैरसमज पसरवले गेले आहेत. कोणी म्हणतं अंडी खाल्ल्याने वजन वाढतं, तर कोणी म्हणतं यामुळे हृदयविकार होतो. आज आपण कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता थेट जागतिक विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय रिसर्च काय सांगतो ते अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही रोज 4 अंडी खाल्ली तर पहिल्या दिवसापासून ते पुढच्या 1 महिन्यापर्यंत तुमच्या शरीरात नेमके कोणते चमत्कारिक बदल घडतील हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातक असतं. चला तर मग सगळ्यात पहिल्यांदा त्या मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया ज्याने अनेकांना अंडी खाण्यापासून दूर ठेवलं आहे, तो म्हणजे कोलेस्ट्रॉल. अनेक वर्ष आपल्याला सांगण्यात आलं की अंड्याच्या पिवळ्या भागात म्हणजेच बल्कात खूप कोलेस्ट्रॉल असतं आणि ते खाल्ल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो. पण मित्रांनो, आधुनिक विज्ञान आणि अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मधील संशोधकाने हा दावा पूर्णपणे खोडून काढला आहे. आपल्या शरीराला हार्मोन्स तयार करण्यासाठी आणि पेशींच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते. जेव्हा आपण अंड्यातून कोलेस्ट्रॉल घेतो तेव्हा आपलं यकृत, लिव्हर स्वतःहून कोलेस्ट्रॉल बनवणे कमी करतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंड्यामुळे आपल्या शरीराला एचडीएल म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल वाढतं. हे चांगलं कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेली घाण साफ करण्याचं काम करतं. त्यामुळे रोज 4 अंडी खाल्ल्याने हृदयाला धोका निर्माण होत नाही, उलट रक्तवाहिन्या सुरक्षित राहून हृदयाचे आरोग्य सुधारते. हे आता विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. मित्रांनो, आता बोलूया त्या घटकाबद्दल ज्यासाठी अंडी जगभरात प्रसिद्ध आहेत, ते म्हणजे प्रोटीन म्हणजेच प्रथिने. बाजारात अनेक प्रकारचे प्रोटीन सप्लिमेंट मिळतात, पण अंड्याला विज्ञानात होल फूड आणि प्रथिनांचा राजा मानलं जातं. कारण अंड्यांमध्ये 100% जैविक मूल्य म्हणजेच बायोलॉजिकल व्हॅल्यू असलेले प्रथिने असतात. याचा सोपा अर्थ असा की अंड्यांमधून मिळणारे प्रोटीन आपले शरीर अतिशय सहजतेने आणि पूर्णपणे शोषून घेऊ शकते. जेव्हा तुम्ही रोज 4 अंडी खाता तेव्हा तुमच्या शरीराला साधारणपणे 24 ते 26 ग्रॅम उच्च दर्जाचे प्रोटीन मिळते. हे प्रोटीन तुमच्या शरीरातील स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी, नवीन स्नायूंच्या मजबूती करण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. जर तुम्ही जिम करत असाल किंवा कष्टाचे काम करत असाल तर ही 4 अंडी तुमच्यासाठी निसर्गाचे वरदान ठरतील. वयाची 50शी ओलांडल्यानंतर अनेक लोकांना एक मोठी समस्या जाणवू लागते, ती म्हणजे हात पाय कमकुवत होणे, चालताना त्रास होणे किंवा ताकद कमी होणे. वैद्यकीय भाषेत याला सार्कोपेनिया असे म्हणतात, ज्यामध्ये वयानुसार शरीरातील स्नायूंचे नुकसान होऊ लागते. या समस्येवर अंडी हा एक रामबाण उपाय आहे. अंड्यामध्ये ल्युसीन नावाचे एक अत्यंत महत्त्वाचे अमिनो ॲसिड असते. हे ल्युसीन शरीरातील स्नायूंचे नुकसान रोखण्यासाठी आणि नवीन स्नायूंची निर्मिती वेगाने करण्यासाठी कारखान्यासारखे काम करते. त्यामुळे उतार वयातही शरीराची ताकद टिकून ठेवायची असेल, हाडे आणि स्नायूंना मजबूत ठेवायचं असेल तर रोजच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते. हे तुमच्या शरीराला वृद्धात्वाकडे जाण्यापासून रोखते आणि तुम्हाला दीर्घकाळ तरुण व उत्साही ठेवते. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या युगात डायबेटीज म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. जर तुम्ही रोज सकाळी नाश्त्यात 4 अंडी खाल्ली तर त्याचा तुमच्या ब्लड शुगरवरती कमालीचा सकारात्मक परिणाम होतो. अंड्यामध्ये कार्बोहायड्रेट्स नसतात आणि प्रोटीन व हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी अंड खातात तेव्हा रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही, ती अगदी स्थिर राहते. तसेच अंड्यातील प्रोटीनमुळे शरीरातील तृप्ती देणारे हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही आणि सतत कसलीही गोड खाण्याची किंवा जंक फूड खाण्याची इच्छा होत नाही. याचा थेट फायदा तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास आणि पर्यायाने वजन कमी करण्यास होतो. मित्रांनो, आपण आरोग्याकडे लक्ष देतो पण मेंदू आणि डोळ्यांच्या आरोग्याकडे बरेचदा दुर्लक्ष करतो. रोज 4 अंडी खाल्ल्याने तुमच्या मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती कमालीची वाढू शकते. कारण अंड्यामध्ये कोलिन नावाचा एक दुर्मिळ आणि अत्यंत महत्त्वाचा पोषक घटक असतो. आपला मेंदू संदेश पाठवण्यासाठी ज्या केमिकलचा वापर करतो ते तयार करण्यासाठी कोलिनची गरज असते. यासोबत आज आपण तासनतास मोबाईल, संगणक किंवा टीव्हीच्या स्क्रीन समोर घालवतो, ज्यातून निघणारा निळा प्रकाश आपल्या डोळ्यांना खराब करतो. अंड्यातील ल्युटीन आणि झिएन्थिन हे 2 शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आपल्या डोळ्यांसाठी एक नैसर्गिक सनग्लासेस सारखे काम करतात. ते या हानिकारक निळ्या प्रकाशाला शोषून घेतात, डोळ्यांचा थकवा दूर करतात आणि वृद्धत्वात होणाऱ्या मोतीबिंदूचा धोका प्रचंड प्रमाणात कमी करतात. मित्रांनो, पुढचा अत्यंत महत्त्वाचा बदल घडतो तो म्हणजे तुमच्या हाडांमध्ये आणि हार्मोन्समध्ये. आजकाल बहुतांश लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची मोठी कमतरता पाहायला मिळते.
कारण आपण उन्हात जास्त जात नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की अंड्यातला पिवळा बलक हा अशा मोजक्या पदार्थापैकी आहे ज्यामध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. हे व्हिटॅमिन डी आपल्या खाल्लेल्या अन्नातून कॅल्शियम शोषून घेण्यात शरीराला मदत करते, ज्यामुळे हाडे पोकळ होत नाही आणि सांधेदुखीचा त्रास होत नाही. या व्यतिरिक्त पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन आणि महिलांमधील एस्ट्रोजन यासारख्या महत्त्वाच्या हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी अंड्यातील निरोगी फॅट्स आणि व्हिटॅमिन महत्त्वाची भूमिका बजावतात. हार्मोन संतुलित राहिल्याने शरीरातील ऊर्जा पातळी नेहमी उच्च राहते. या सगळ्या आरोग्यदायी फायद्यांसोबत अंडी तुमच्या सौंदर्यातही भर घालतात. जर तुमचे केस खूप गळत असतील किंवा त्वचा कोरडी किंवा निर्जीव झाली असेल तर महागड्या क्रीम्स लावण्याऐवजी रोज अंडी खाणे सुरू करा. अंड्यांमध्ये बायोटिन, झिंक आणि सेलेनियम हे तिन्ही घटक मुबलक प्रमाणात असतात. बायोटिनला केसांचे अन्न मानले जाते, जे केसांची मुळे मजबूत करते, नवीन केस उगायला मदत करते आणि कोंड्याची समस्या दूर करते. तसेच झिंक आणि सेलेनियममुळे त्वचेवरील डाग कमी होतात, त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहऱ्यावरती एक नैसर्गिक तकाकी म्हणजेच ग्लो येतो. म्हणजेच अंडी तुम्हाला आतून निरोगी बनवण्यासोबतच बाहेरूनही सुंदर आणि तरुण बनवतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अंडी कशी आणि कधी खावीत? तर मित्रांनो, जर तुम्ही एक सामान्य निरोगी व्यक्ती आहात जी नियमितपणे थोडा व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करते तर तुमच्यासाठी दिवसाला 3-4 अंडी खाणे पूर्णपणे सुरक्षित आणि अत्यंत फायदेशीर आहे. अंडी खाण्याचा सर्वात उत्तम प्रकार म्हणजे उकडलेली अंडी, बॉइल्ड एग्स. कारण उकडलेल्या अंड्यामध्ये पोषक तत्वे सुरक्षित राहतात आणि त्यात अतिरिक्त तेल किंवा बटर जात नाही. तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळी 4 उकडलेली अंडी खाऊ शकता, ज्यामध्ये 2 अंड्यांचा पिवळा भाग आणि 4ही अंड्यांचा पांढरा भाग खाणे हा उत्तम समतोल ठरू शकतो. जर तुम्हाला आमलेट आणि भुर्जी आवडत असेल तर ते बनवताना कमीत कमी तेल किंवा गाईच्या तुपाचा वापर करा. तर मित्रांनो, निसर्गाने अंड्याच्या रूपाने आपल्याला एक संपूर्ण आणि स्वस्त सुपरफूड दिले आहे. कोणत्याही जुन्या आणि चुकीच्या अफवांवरती विश्वास न ठेवता आजपासून तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश करा आणि स्वतःच्या शरीरात होणारे हे सकारात्मक बदल अनुभवा. तुम्हाला आजचा हा विज्ञानावर आधारित व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्स करून नक्कीच सांगा. मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल. मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, स्मित करत राहा, रोज काहीतरी नवीन शिकत राहा. मित्रांनो, इथेच थांबतो. जय महाराष्ट्र. तुमचं आरोग्य आमचं ध्येय. राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या.